नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते। आजी कपडे नाही अजून हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। तर आज एकादशी आहे, मोठी एकादशी कार्तिकी एकादशी आहे आणि मी या इथे सकाळी खिचडी बनवत आहे कारण पंडितजींना आज लवकर जायचं आहे। थोडासा उशीर झाला मला, घाई घाईत पंडितजी। डबा कुठे गेला? कसला डबा? चहाचा ते धुलाय बटाटे शिजवलेले त्याच्यामध्ये। तर खिचडी बनवते पटकन, त्यांना खूप उशीर झालेला आहे। त्यात बटाटे टाकायचे राहिले फक्त। तुमची कुठे लागलेली ड्युटी फोंडची? दौंडला। आज ट्रेनिंग आहे ना? पण दौंडला आता इंटरसिटी आहे ना 9:30 ला। अरे करते मगापासून तुम्हाला उठा उठा उठा। मी तर उठलेले फोंडची। ठीक आहे, माझा उपवास आहे, काय करू नका। आता खिचडी बनवते। खिचडी आता मला वेळ नाही तेवढा, थोडं डब्यात घेऊन जा। ठीक आहे, लगेच बनवून। आप घाई मत करो, देती हूँ, चिंता मत करिए आप। ओके, लवकर या। अहो देव नाहीत मंदिरात। देव नाही मंदिरात म्हणून काय, त्यांचं अस्तित्व आहे ते खरं आहे, ते खरं आहे। दादू देवपूजा करतो आहे आज। आओ जाओ पंडितजी। श्री सतीश्वर पापन पुण्य नमस्ते नाते नमो नारायण भवानी कलत्रं भजे पंचवत्रं नैवेद्यं समर्पयामि। सर्वांगे हरिचन्दनं तुलितं कण्ठे च मुक्तावली गोपश्री परिवेशितो जयते गोपालस्वामी। चला तर मग आता नामस्मरण झालेलं आहे, आता मंदिरात जाऊन येते। हे दोघं तर म्हणले की नाही येणार आहे। दादू सकाळी 5:30 वाजता दगडूशेठ गणपती दर्शन घ्यायला गेलेला आणि पांडुरंगांचं पण दर्शन घेऊन गेलेलं आहे आणि मी आता चाललेले आहे श्रीकृष्ण मंदिरात। अरे किती वेळ झालं तू खिचडी खातोय सांग? हा आता तर कढईत घेऊन बसला। आज त्याची आज आमचं सगळ्यांचा उपास आहे, एकादशी आहे, कार्तिकी एकादशी। तर याची दुसरी वेळ आहे खिचडी खायची। क्या करे एकादशी पोटभर खाशी। तर आता मी मंदिरात जाऊन येते आणि उद्या तुळशी विवाह करायचंय, तर तुळशीच्या लग्नासाठी जे काही साहित्य लागणार आहे पूजेचं तर ते घेऊन येते आणि फळं पण आणते। तू खा खा खा, मी येते। ठीक आहे। या इथे रांगोळी पण काढलेली आहे मी आज। चला हा गड्डी लेके जाएंगे। कली पडली। पिशवी ठेवते याच्यामध्ये। तर हे देवासाठी आणलेली फुलं आहेत, देवाला वाहते। तर मंदिराच्या खाली पार्किंग मध्ये गोशाला सुद्धा आहे। इथं गोमाता आहे, तिकडे गोमाता आहे। खूप छान मंदिर आहे हे सुद्धा। तर इथे चप्पल काढते अगोदर। आज एकादशीमध्ये खूप छान अशी सजावट केलेली आहे श्रीकृष्ण मंदिराची। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। तरी साधू बाबाची समाधी आहे, इथं पण खूप सुंदर सजावट केलेली आहे, खूप छान। जय साधू बाबा। तर वरती महादेवाचं मंदिर आहे, तर महादेवाचं पण दर्शन घेऊया। हर हर महादेव शंभो। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। फळं घेते।
तर मी या इथं बांगड्या घेतलेल्या आहेत तुळशी मातेसाठी आणि पूजन झाल्यानंतर मी वापरेन. आता छोट्या घेतलं तर ते वेस्ट होतात म्हणून म्हटलं मोठ्याच घ्याव्या आणि टिकल्याचं पाकिट पण घेतलेलं आहे. तर मग मेहंदीचा कोनसुद्धा घेतलेला आहे. तर मी पोचली आहे पार्किंगमध्ये आणि थोडीशी झाडं बघते खोलीने पाणी घातलं का नाही सकाळी. तर पाणी नाही घातलं झाडांना, आता मला घालावं लागेल. थोड्या वेळानं झाडांना पाणी घालते. सुकतं लगेच जावळाचं झाड. चला तर थोड्या वेळाने येते खाली पाणी घालायला झाडाला आणि आता फलाहार खाते घरी जाऊन. अरे मग म्हणा, हाय राम म्हणा दाखव. अरे तू टाकलं का केलंस असंच? अरे दाढी एवढी मोठी वाढवली आणि टकलं केलंय, अशी कुठली स्टाईल आहे तुझी? महाराजा स्टाईल. बरं झालं हा बादशाह नाही म्हणला, सारखं बादशाह करत असतो. यांनी महाराजा स्टाईल ठेवलेली आहे. कुठल्या महाराजाची स्टाईल आहे बाळा? बाजीराव स्टाईल ठेवलेली आहे मनाने. काय स्टाईल आहे, ठीक आहे. आणि थोरले चिरंजीव, वा 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 वा, सातो आसमान घुम रे येतो सो गया. श्रीकांनी 2 वेळा खिचडी खाल्ली आणि आता झोपला. मस्त आराम चाललेला आहे यांचा. तर सुट्टी दिवशी असं चित्र असतं आमच्या घरामध्ये, खाणे झोपणे आणि मोबाईल पाहणे आणि असं टकलं पिकलं काहीतरी करणं. हा ठीक आहे, अच्छा दिख रहा है. आजी खिचडी मना खिचडी खात आहे आणि मी फराळ खायला तुम्ही पण या. आत्ता दुपारचे 4 वाजलेले आहेत आणि या इथं मी गुळाचा चहा बनवत आहे. जवळजवळ शिजलेला आहे. आता कपामध्ये ओतते. आणि या इथं मी डबे सुद्धा धुलेले आहेत. फराळाचं रिकामं झालेलं आहे आमचं. आणि याचे दिवे सुद्धा धुवून ठेवलेले आहेत. तर आता चहा पिते. गुळाच्या चहाला वरून दूध ओतावं लागतं. तर मी अगोदर चहा सोडते कपामध्ये. आता फक्त 10 सेकंद थांबायचं, त्याच्यानंतर दूध ओतायचं याच्यामध्ये. आता चहामध्ये दूध ओतते. बस झालं, दूध खूप झालं. एकदम चहा असं वाटतं की साखरेचा चहा आहे. एवढा सुंदर दिसत आहे चहा. बघूया आता चवीला कसा आहे. वा वा वा, खूप छान आहे चहा हा. याच्यामध्ये मी 2 इलायच्या कुठून टाकलेल्या आहेत, त्याच्यामुळे इलायचीचा फ्लेवर येत आहे. म्हणजे जसा दिसतोय ना तसा चवीला सुद्धा आहे. आता सायंकाळच्या 6 वाजलेले आहेत आणि या इथं मी दिवे लावण्याची तयारी केलेली आहे. हे 2 दिवे चौकटीच्या बाहेर ठेवायचे आहेत. हे तुळशी मातेजवळ ठेवायचं आहे आणि देवासमोर पण मी दिवा लावलेला आहे. आता धूप लावते. तर हा धूप पण लावून झालेला आहे आणि मी आता वाचणार आहे श्रीरामचरित्र मानस. आणि 6:45 वाजता हे दिवे दरवाजाच्या बाहेर ठेवते. तोपर्यंत श्रीरामचरित्र मानस वाचून होते. आणि आज सकाळपासून आमच्या बिल्डिंगच्या समोर एक घर आहे, त्याच्यावरती स्लॅब टाकायचं काम चालू आहे. तर आज सकाळपासून त्याचा आवाज येत आहे, तर थोडंसं डिस्टर्ब होते. ठीक आहे, चलता रहता है हे काम. हे 2 श्लोक खूप सुंदर आहेत. हे 2 श्लोक मी तुम्हाला वाचून दाखवते. सीता संहाराच्या वेळेस प्रभू श्रीरामचंद्र लक्ष्मण धनुष्यगे पाहण्यासाठी आलेले आहे, तर त्यांचं वर्णन आहे. तर मी तुम्हाला वाचून दाखवते. राजकुवर तेही अवसर आये, मनहु मनोहरता तन छाये, गुण सागर नागर बरबीरा, सुंदर श्यामल गौर शरीरा. त्याच वेळी राम लक्ष्मण हे राजकुमार तेथे आले. प्रत्यक्ष मनोहरताच त्यांच्या शरीरावर पसरली होती. एकाचे शरीर सुंदर सावळे आणि दुसऱ्याचे गौर होते. ते गुणांचे सागर चतुर व उत्तम वीर होते. तर बघा, एका प्रभू श्रीरामचंद्र सावळे होते आणि लक्ष्मण गोरे होते, यांचं वर्णन आलेलं आहे इथं. तर राज समाज बिराज तरुरे, उडगन महुजन जुग बिदुपुरे, जिनके रही भावना जैसी, प्रभू मूरत तिन देखी तैसी. ते राजांच्या समाजामध्ये असे शोभून दिसत होते की जणू तारांगणांच्या मध्ये 2 पूर्ण चंद्र असावेत. ज्यांची अशी भावना होती त्यांना प्रभूची मूर्ती तशी दिसलेली आहे. ज्याच्या मनामध्ये जशी भावना त्याप्रमाणे प्रभू श्रीरामचंद्रांनी त्यांना दर्शन दिलेलं आहे या सभेमध्ये. या धनुष्ययज्ञामध्ये हरि भगतन देखे दो भ्राता, इष्ट देव इव सब सुखदाता, राम ही चितव भाय जही सिया, सो सनेहु सुख नहीं कथनीया. जे हरिभक्त होते त्यांना दोघे बंधू सर्व सुख देणाऱ्या इष्टदेवासारखे दिसले. सीता ज्या भावनेने श्री रामचंद्रांना पाहत होती ते प्रेम व सुख तर सांगताच येणार नाही.
तर बघा सीता माताला तिच्या मनातील भावाप्रमाणे श्रीरामचंद्र दिसलेले आहेत आणि जे हरिभक्त होते त्यांना सुख देणारे इष्टदेवासारखे प्रभू श्रीरामचंद्र दिसलेले आहेत. तर एवढं सुंदर वर्णन आहे. तर मी आता वाचून घेते. त्याच्यानंतर मग दिवे वगैरे चौकटीच्या बाहेर ठेवते, तुळशी मातेजवळ ठेवते. आणि आज स्वयंपाकाचं काहीही नाहीये. आज फक्त भगर आमटी थोडीशी खिचडी करायची आहे. तर आता व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.